ठाणे शहर हादरले. 7 वर्षीय मुलीवर निर्माणाधीन इमारतीत अत्याचार, नराधम अटकेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नौपाडा परिसरात एका 7 वर्षीच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे शहरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी अवघ्या 2 तासात नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नौपाडा येथील एका निर्माणाधीन इमारतीत काम करणाऱ्या मजुराची मुलगी रात्री 8:30च्या सुमारास एकटी असताना त्याच ठिकाणी काम करणाऱ्या एका 40 वर्षीय मजुराने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी जखमी आणि भयभीत अवस्थेत होती. वडिलांनी घरी आल्यावर तिला विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. तात्काळ नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपीला अटक केली. आरोपी हा पीडितेच्या वडिलांच्या परिचयाचा असल्याचे समजते. या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले आहे. शिवसेना उभाटा पक्षाच्या महिला आघाडीने नौपाडा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन परप्रांतीय कामगारांची सक्तीने नोंदणी करण्याची मागणी केली आहे. अशा नराधमांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशा शब्दात महिला कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. नागरिकांकडून या प्रकरणातील नराधमावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माजी नगरसेविका रेखा खोपकर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इतर महिला पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये काल संध्याकाळी रात्री 8 वाजता जी अत्यंत घाणेरडी घटना घडलेली आहे. 7 वर्षाची मुलगी आणि त्या 7 वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने 40 वर्षाचा तो इसम त्या नराधमाने तिच्यावर दुष्कृत्य केलं आणि त्या मुलीला ती मुलगी जखमी झालेली आहे. खरोखर हे अतिशय घृणा वाटते असे एक प्रसंग ऐकल्यानंतर. आणि आज दररोज हे असे प्रसंग घडत आहेत. आज महिलांचं आणि मुलींचं जीणं खरोखर हराम झालेलं आहे. अशी लोक जर आमच्या हातात मिळाली ना तर त्यांना तिथे आम्ही ठार करू. मग आम्ही आमच्यावर जो काही कारवाई होईल त्याचा आम्ही परिणाम पाहत बसणार नाही. पण आज जी या मुलीच्या बाबत घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे. या संदर्भात सगळ्या लोकांचा, ठाणेकरांचा अतिशय संताप झालेला आहे. आता आम्ही या ठिकाणी नौपाडा पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलो. साहेबांना आम्ही एकच रिक्वेस्ट केलेली आहे की ठाणे शहरामध्ये जे आज एवढी निरनिराळी कन्स्ट्रक्शन चालू आहेत, या कन्स्ट्रक्शनवर जे कामगार येतात हे परराज्यातून येतात आणि परराज्यातून आलेल्या कामगारांकडूनच ही अशी दुष्कृत्य होतात. त्यामुळे कमीत कमी पोलीस स्टेशनला या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी त्यांच्याकडे जे कामगार असतात त्यांची संपूर्ण सगळी माहिती या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी, एवढं त्यांच्यावर बंधन घाला असं आम्ही पोलीस स्टेशनला आज साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे. आणि तो जो नराधम त्याला जो पकडलेला आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी हीच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. तो जर नराधम इथून बाहेर पडला तर खरोखर रस्त्यात त्याला कापून आम्ही टाकू एवढ्या आज आमचं डोकं फिरलेलं आहे. आणि या मुलीच्या बाबत आमच्या सहसंवेदना आज या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो.